आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। क्या हुआ? टेलर बाबू घर पे नहीं आए अभी तक? तुम टेंशन मत लो, सब ठीक हो जाएगा। तुम शांत रहो। कशी शांत हो? ह्यांचा कुठंच पत्ता लागना झाला। सब मिलके ढूंढ रहे हैं ना उन्हें। मिल जाएंगे, जल्दी मिल जाएंगे। भेटायचं असतं तर आतापर्यंत भेटले असते ना। मला खरंच कळना झालंय, लग्नानंतर मी ह्यांना खरंच आवडायला लागले होते का माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं ह्यांनी? नाही, यांना ना माझ्यासोबत संसार करायचाच नव्हता। घरच्यांच्या जबरदस्तीमुळे ह्यांना लग्न करावं लागलं माझ्याशी आणि म्हणून पळून गेले थे। पता नहीं ये टेलर क्यों भागा है। हाँ, पर इतना तो तय है कि मेरा मोबाइल उसी के हाथ लगा है। माझ्या आयुष्याचं वाटोळ झालं आता। नवऱ्यानं टाकलेली म्हणून लोक आता नावं ठेवणार मला। माझं हसू होणार आहे आता। ऐसा कुछ नहीं होगा लाली, शायद उन्हें कुछ काम याद आ गया होगा, इसीलिए गए होंगे। पता नहीं क्यों, अब तो मुझे भी लग रहा है कि वो भागा ही है। उसके पास सच में मेरा मोबाइल होगा और उसने वो खोला होगा तो कहीं वो कुछ ढूंढने या फिर मेरी जानकारी निकालने के लिए तो नहीं गया होगा ना? कुठं गेलं असतं नाही, यांच्याशिवाय कसा करू मी संसार? नहीं नहीं, कुछ और बात होगी। वो मनीषा भी गायब है और उसका पति तो पहले से ही गायब है। और अब ये टेलर, कहीं ये मनीषा और टेलर की कोई चाल तो नहीं है? कुछ समझ में नहीं आ रहा है। आखिर कहाँ गायब हुआ है ये टेलर? सारे कपड़े खराब हो गए। घ्या हे बघ, इथून बारीक करायचे आणि इथून बारीक करायचे। उधरीचं काय? देतो ना, आधी केस तर काप। अरे झुंजार शेठ, काय डाउनलोडिंग? काय नाही राव, नुसत्या मोबाईल मधनं रीलच डाउनलोड करतोय मी। अरे गावात काही घडतच नाहीये। अरे माझ्यासारख्या पत्रकारांनी कशा आणायच्या बातम्या? मग घ्या तू जित्या काहीतरी कांड कर ना। अरे हीच का आपली दोस्ती राव। हा, म्हणजे तुझ्या बातमीसाठी आता आम्ही चोऱ्या माऱ्या खून दरोडे सुरू करतो। पाहिला आयडिया चांगली आहे। आणि तुम्ही दरोडा घालता ना, मी लाईव्ह करतो लाईव्ह। म्हणजे पोलिसांनी तिथं येऊन जागेवर पकडून नेऊ दे आणि तुझ्या बातमीसाठी आम्ही जातो जेलमध्ये। काय बोलतोय लागा? हा, झुंजार शेठ, उधारी दिली नाही म्हणून सलून वाल्यानं गिरायकाचा कापला गळा। ही बातमी कशी वाटते? एक नंबर। मंग्या, मी काय म्हणतो, एक मिनिट। हा, ही तुझी मागची उधारी। नाही, राहू दे रे। नीट केस काप आता। बर। ए भावांनो, ऐका की, गोपाळ गावला का तुम्हाला? असेल की दुकानात का? काय झालं? अरे दुकानात असतं तर इथं विचारत आलो असतो वय मी। हा, अरे गोपाळ गायब आहे बाबा। अरे ते गायब व्हायला काय जादूगर बिदूगर आहे काय? का माझ्या दुकानातला गिरायक आहे जी पैशाचं नाव काढलं गायब होत्यात? तुम्ही नाही? ए वांडरांनो, अरे मस्करी नाही, मी खरंच म्हणतोय, काल रातच्यापासून गायब आहे गोपाळ। हा, भाऊजी, तुम्ही कोणी आमच्या यांना बघितलं का? या अयो, म्हणजे गोपाळ खरंच गायब आहे वय? अरे मंग्या, आधीची उधारी दिली ना तुला, आता का जीव घेणार का माझा? अरे मला केस कापायचे आहेत, राहू दे। अरे कटिंग तरी करून जा। जा चल। अरे पैसे तर दे। ए यार त्याला जाऊ दे, गोपाळचं काय करायचं? अरे असेल नाही तर आपण हुडकू की त्याला. होय
आपणच काहीतरी करायला पाहिजे. वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही टेन्शन घेतलंय. तुम्ही जावा घरी जावा. वय जावा तुम्ही. नाही भाऊजी, मी पण येते. नहीं लाली, हम घर जाते हैं प्लीज. जावा तुम्ही. जाऊ जाऊ. ए, चला. कुठं काय कुठं गोपाळला शोधायला. चला लावू ताकद. हा हे, चल बाबने दुकानाकडे लक्ष दे. रिक्षा ऐकलं का? अहो तुम्ही एक काम करा ना, तुम्ही पोलीस स्टेशनच्या माणसांना सांगा ना गोपाळ भाऊजीला शोधायला. ए काय चाललंय ग तुझं? तुला काय करायचंय? किती वेळा सांगितलं तुम्हाला तो गोपाळ नाही आपला म्हणून. आणि तो जर घर सोडून गेला असेल ना तर चांगलंच आहे. वा, चांगलंय. काय प्रेम आहे भावाबद्दल भाऊजी तुमचं. तुम्हाला ते या घरात नकोच आहेत ना. देव तुमच्यासारखा भाऊ कुणालाच न देव. रक्ताचा भाऊ आहे ना तुमचा, तरी का असं वागताय? त्यांच्यावर विश्वास ठेवना झालाय, त्यांना शोधना झालाय. पोलीस खात्यात काम करताना तुम्ही काहीच करू शकत नाही. मग भाऊ असून काय उपयोग आहे तुमचा? हा, तुमच्या प्रॉपर्टीत हिस्सेदार झालेत ना हे, त्याचा त्रास होतोय ना तुम्हाला. म्हणून एवढी माणुसकी सोडायलाच नव्हतं वाटलं. हे काम करा, तुम्ही ना सगळी प्रॉपर्टी घ्या, पण आमच्या यांना शोधा. हे यांच्या हिमतीवर लय मोठी प्रॉपर्टी कमवतील. तर हाय म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? हा, माझ्या सुधाकर मध्ये हिम्मत नाही. हा, त्याच्या हिमतीवर तो काही उभं करू शकत नाही. वय ग, धीराशी कसं बोलायचं माहिती नाही का काय तुला? बाई, महिना नाही झाला लग्न होऊन तर लगेच तोंड हलवायला लागली की ही. हत्याबाई, पराचा कावळा करताय तुम्ही. मी काय चुकीचं नाही बोलत आहे, आणि ना मला भाऊजींचा अपमान करायचा आहे. पण घरातल्याच माणसांच्या कामी आपण येत नसू तर मग असं एकत्र राहून काय उपयोग आहे? बाया 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 बाया, पाहिलं का? म्हणजे बाई, आता काय हिला वेगळं राहायचंय की काय? ऐकताय ना तुम्ही? आता आलेली पोरगी ही आणि पाक घर मोडायला निघाले की. पाहिलं का कसं चुरचुर तोंड चालतं हिचं. आत्याबाई, तुम्ही उगाच आईचा आजगर करताय. हे गायब आहेत ना, आधीच माझं डोकं ठिकाणावर नाहीये. मला नका ना आणखी त्रास देऊ. नाही तर काय करणार आहे ग? काय करणार आहे? काय करणार आहे तू? ए, बंद करा तुमची तोंड. दिवसभर राबलीन फजिती पावली अशी गत आहे तुमची. सुद्या, ए सुद्या, ह्यांना ते ने त्या मुडद्याच्या रूम मध्ये आणि घे झडती सगळी त्या रूमची. दाखव काय नाही काय नक्की काय तरी सापडेल बघ त्याचं त्यांनी ठेवलेलं. आणि ते घावलं ना की त्याच्यावर कळेल तू कुठे गेलाय ते. आजी, होय बरोबर, मग कळेल त्यांनी खोलीत काय काय लपवलंय ते. भाऊजी, भाऊजी थांबा. Ra